गायत्रीने घरात आल्या आल्या आपल्या आईला विचारले, आई, तुझ्यावर ही साडी किती छान दिसते, कुठून आणलीस ही साडी? तिची आई म्हणाली, अगं, मी कुठे बाहेर जाते आता. पहिल्यांदा तू आणून देत होतीस आणि आता तुझी वहिनी आणून देते. खरंच खूप छान चॉईस आहे तिची. तिने तुझ्यासाठी सुद्धा 2 साड्या आणून ठेवल्या आहेत बघ. खरंच परमेश्वराच्या कृपेने आपल्या घरात खूप चांगली समजूतदार सून आली आहे. सगळी कामं व्यवस्थित करते आणि सगळं घर सांभाळून माझी देखील किती काळजी घेते. आई आई करत सगळा दिवस माझ्या मागे पुढे करत असते. काय हवे काय नको सगळं ती बघते. असे म्हणत गायत्रीची आई कपाटातून साड्या काढू लागली. गायत्री तुला म्हणाली, राहू दे आई, तुला तर सगळेजण चांगलेच वाटतात. ही सगळी तर सुरुवातीची नाटकं आहेत. अजून तरी तुझे हातपाय धडधाकड आहेत. सगळी कामं ती गोड बोलून तुझ्याकडून करून घेते. त्यामुळेच तर दिवसभर आई आई करत मागे पुढे करत असते. पण जेव्हा तुझे हातपाय काम करायचे बंद करतील आणि उलट तुझी सेवा करायची वेळ येईल ना, तेव्हा खरं रूप कळेल तुला. गायत्रीची आई तिला पुढे काही बोलू न देता म्हणाली, देव असं का करेल की माझी सेवा करण्याची वेळ येईल? अजून तर मी चांगली धडधाकट आहे. पण गायत्रीला मात्र तिच्या वहिनीची स्तुती केलेली अजिबात सहन होत नव्हती. ती म्हणाली, आई हो आई, सुनेला जास्त डोक्यावर बसून देऊ नकोस. तिच्या प्रेमापोटी घराच्या तिजोरीच्या चाव्या तिच्याकडे देऊ नको म्हणजे झालं. नाहीतर पुढे ती तुलाच किंमत द्यायची नाही. आता गायत्रीचं हे असलं बोलणं ऐकून तिच्या आईला कळत नव्हतं की गायत्री असं का वागत आहे. कारण जेव्हा कधी तिच्या वहिनीचं नाव निघायचं तेव्हा गायत्रीला राग यायचा. मोनिका ही गायत्रीची वहिनी, पण मोनिकाने केलेलं कुठलंच काम गायत्रीला आवडत नव्हतं. जेव्हा जेव्हा तिला संधी मिळायची तेव्हा तेव्हा ती तिच्या आईला तिच्या वहिनीबद्दल नेहमी चुकीचं बोलायची. पण गायत्रीची आई खूप समंजस आणि हुशार होती. चांगल्या वाईट गोष्टीची तिला जाणीव होती. तिला माहीत होतं की भाऊ आणि वहिनीमुळेच मुलीला माहेरची ओढ राहते. त्यामुळे तिने तिच्या मुलीला गायत्रीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी गायत्री लग्न करून तिच्या सासरी गेली. पण अधूनमधून ती तिच्या आईला फोन करायची. फोनवर देखील ती तिच्या वहिनीबद्दल तिच्या आईला उलट सुलट सांगायची. आता तर तिची आई तिचा फोन आला की तिच्याजवळ तिच्या सुनेबद्दल मोनिकाबद्दल वाईट बोलू लागली. ती म्हणायची, गायत्री, तुझ्या वहिनीला तर माझी अजिबात काळजी नाही. बघावे तेव्हा काहीही कारण असो वा नसो सारखी माझ्याशी भांडत असते. आता तर माझे कुठलेच काम ती करत नाही. एवढंच नाही तर माझे कपडे सुद्धा आता ती धुवत नाही. हे सगळं ऐकून गायत्री म्हणाली, बघितलंस ना आई, मी म्हणाले होते की नाही तुला अगोदरच की वहिनी चांगलं असण्याचं फक्त नाटक करत आहे. काही दिवसापर्यंत तरी गायत्रीला आपल्या वहिनीच्या तक्रारी ऐकायला बरं वाटत होतं. पण जेव्हा तिची आई तिला सांगायची की तुझी वहिनी मला खायला प्यायला पण देत नाही, तेव्हा मात्र तिला तिच्या आईची कीव यायची. तिला वाईट वाटायचं. एकदा गायत्री तिच्या आईला म्हणाली की आई, तू दादाला का सांगत नाही की तुझ्या बायकोला थोडं समजावं. शेवटी तू आमची आई आहेस, त्या घरची मोठी आहेस. मग तुझी काळजी घेणं त्याचं कर्तव्यच आहे. तू बघ, नाहीतर मी बोलते वहिनीशी, तिला समजावण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात तिची आई म्हणाली, पण गायत्री, तुला देखील हेच पाहिजे होतं ना की तुझी वहिनी अशीच पाहिजे जी दररोज माझ्याशी भांडत असेल. तिने माझी सेवा न करावी. जेव्हा ती चांगले वागत होती तेव्हा देखील तुला तिची अडचण होती. तू तर कधीच तिच्याशी नीट बोलली नाहीस. मग आता कुठल्या तोंडाने तिची समजूत काढशील? हे सगळं आपल्या कर्माची फळं आहेत जी मी भोगते आहे. आपल्या आईचे शब्द ऐकून गायत्री काहीच बोलू शकली नाही. पण आपल्या आईला होत असलेला त्रास बघून तिला सहन झाले नाही आणि एक दिवस ती तिच्या माहेरी आली. पण माहेरी आल्यावर बघते तर इथे वेगळंच वातावरण आहे. तिची आई आणि वहिनी दोघी किचनमध्ये हसत हसत बोलत होत्या. आई गॅसवर चहा ठेवत होती तर वहिनी भजीसाठी पीठ तयार करत होती. त्याचवेळी सुनबाई आपल्या सासूला विचारत होती, आई, तुम्ही कुठली भाजी खाणार, कांदा भजी की बटाटा भजी? आई म्हणाली, सुनबाई, आज कांदा भजीच बनव, बटाट्याने त्रास होतोय मला. तिथे दारात उभी असलेली गायत्री त्या दोघींचं संभाषण ऐकून आश्चर्यचकित झाली होती.
ती विचार करत होती की आई तर सांगत होती की तुझी वहिनी तर बदलली आहे, माझी अजिबात काळजी घेत नाही, पण इथे या दोघींना बघून जरासुद्धा वाटत नाही की यांचा साधा वाद तरी झाला असेल. तेवढ्यात मोनिकाने आपल्या नंदेला बघितलं आणि ती आनंदाने म्हणाली, गायत्री ताई तुम्ही या ना, खूप दिवसांनी आला आहात आणि तेही अचानक. तिच्या आईला देखील आपल्या मुलीला बघून आनंद झाला. आपल्या आईला आनंदात पाहून गायत्रीच्या डोळ्यात देखील आनंदाने पाणी आलं. जितके दिवस गायत्री माहेरी राहिली तितके दिवस ती बघत होती की तिची वहिनी तिच्या आईसोबत किती प्रेमाने राहत होती. ती कधीच मोनिका वहिनीशी नीट बोलत नव्हती, पण तिची वहिनी मात्र ताई ताई करत तिच्या मागे पुढे करत होती. मग नंतर गायत्री एकटी असताना तिची आई तिला म्हणाली, गायत्री खरं सांग, तुला हेच पाहिजे होतं ना की तुझ्या वहिनीने माझी काळजी घ्यावी? मग पहिले तू तुझ्या वहिनीशी एवढी नाराज का असायचीस? मग गायत्री सांगू लागली, आई वहिनी या घरात आली आणि येताच तिने या घरात आणि तुझ्या आयुष्यात माझी जागा घेतली आणि हेच बहुतेक मला सहन होत नव्हतं. पण आता मला कळून चुकलंय की वहिनी चांगली असेल तर माझी आई आणि माझं माहेर दोन्ही आनंदात आणि भरभराटीत राहील. यावेळी माघारी जाताना पहिल्यांदाच गायत्री तिच्या वहिनीच्या गळ्यात पडून तिला भेटली. तिच्या डोळ्यातून हळूच अश्रू वाहू लागले आणि त्यासोबतच तिच्या मनात असलेली तिच्या वहिनीबद्दलची तिरस्काराची भावना देखील वाहून गेली. तिच्या तोंडून फक्त एवढंच निघालं, वहिनी कायम अशीच राहा. मोनिका देखील आपल्या नंदेच्या प्रेमळ स्पर्शाने आनंदित झाली.